प्रयागराजच्या कुंभमेळ्याची सध्या जगभर चर्चा सुरू आहे। अतिशय भव्य पद्धतीने या उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यातली प्रत्येक गोष्ट कुंभमेळ्याला खास बनवते। कुंभबद्दल ऐकत असताना तुम्ही आखाडा हा शब्द नक्कीच ऐकला असेल। आखाडा हा शब्द आपण याआधीही ऐकलाय, पण तो कुस्तीशी संबंधित या अर्थाने। पण इथे जेव्हा कुंभमेळ्याचा उल्लेख होत असताना आखाडा हा शब्द वापरला जातो, तेव्हा तो कुस्तीचा आखाडा नसतो, तर साधू संतांच्या समुदायाचा तो आखाडा असतो। साधू संतांचे असे एकूण 13 आखाडे आहेत। कुंभमेळ्यात हे सगळे 13 आखाडे त्यांच्या लाखो साधू संतांसह पवित्र संगमाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी जमा होतात। शाही स्नानात वेगवेगळ्या आखाड्यातील साधू संतांना त्यांच्या कठोर साधनेच्या आधारे प्राधान्य दिलं जातं। पण हे आखाडे तयार कसे झालेत? आखाड्यांची ही संकल्पना कशी अस्तित्वात आली? आखाड्यांचा इतिहास काय? या सगळ्यांविषयी बोलूयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। आखाडा ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे। आखाड्याचे मुख्यत्व हा 2 पैलू आहेत, ते म्हणजे शारीरिक साधना आणि आध्यात्मिक साधना। आखाड्यात शरीराचे आणि मनाचे प्रशिक्षण दिले जाते। यामध्ये कुस्ती, योग, ध्यान, तप आणि तत्वज्ञानाचं शिक्षण दिलं जातं। भारतीय सनातन धर्माचं रूप आपण पाहतोय, त्याचा पाया आदिगुरु शंकराचार्यांनी घातला होता। शंकराचार्यांचा जन्म इसवी सन पूर्व 5च्या शतकात झाला। तेव्हा भारताच्या विपुल असणाऱ्या समृद्धीनं आकर्षित झालेले अनेक आक्रमक इथं येऊन पोहोचले। काहींनी सगळी समृद्धी लुटून नेली, तर काही इथं स्थायिक झाले। पण याचा परिणाम असा झाला की इथली शांती भंग झाली। देव, धर्म, तर्कशास्त्र, धर्मशास्त्र, शस्त्रे, धर्मग्रंथ अशा सगळ्या गोष्टींवर संकट ओढावली। यामुळे शंकराचार्यांनी सनातन धर्माचं रक्षण करण्यासाठी हालचाल सुरू केली। त्यातलंच एक पाऊल म्हणजे देशाच्या 4ही कोपऱ्यांवर 4 पीठांची उभारणी केली। ही 4 पीठं म्हणजे शारदापीठ, गोवर्धन पीठ, द्वारकापीठ आणि ज्योतिर्मठ पीठ यांची स्थापना त्यांनी केली। शिवाय मठ आणि मंदिरांची मालमत्ता लुटणाऱ्या आणि भक्तांचा छळ करणाऱ्यांचा सामना करण्यासाठी शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या वेगवेगळ्या पंथांच्या सशस्त्र शाखा म्हणून आखाड्यांची सुरुवात केली। फक्त आध्यात्मिक शक्ती पुरेसी नाही, तरुण साधूंनी व्यायाम करून आपलं शरीर मजबूत करावं आणि शस्त्रे वापरण्याचं स्किल शिकावं, यासाठी ते आग्रही होते। म्हणून असे मठ तयार केले गेले जिथे असे व्यायाम किंवा शस्त्र चालवण्याचा सराव केला जाऊ लागला। अशा मठांनाच मग आखाडा म्हटलं जाऊ लागलं। म्हणजे सोप्या भाषेत आखाडे असं ठिकाण आहे जिथं पैलवान व्यायाम शिकतात। साधू संतांच्या आखाड्यात शास्त्रासोबतच शस्त्राचाही अभ्यास केला जातो। कालांतरानं आणखीन बरेच आखाडे अस्तित्वात आले। शंकराचार्यांनी आखाड्यांना मठ, मंदिरं आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक वाटलं तर शक्तीचा वापर करण्यासाठी सांगितलं। या पद्धतीने जेव्हा बाह्य आक्रमणं झाली त्या काळात हे आखाडे संरक्षणासाठी महत्त्वाचे ठरले। आखाडे साधारणतः 3 मुख्य प्रकारात विभागले जातात, ते म्हणजे नागपंथ, शैव आणि स्मार्त आखाडा। नाथपंथ आखाडा हा नाथपंथाशी संबंधित आहे। या आखाड्यात साधक हठयोग, तंत्र, तंत्रज्ञान आणि ध्यान यांचा अभ्यास करतात। त्यांचं मुख्य ध्येय हे आत्मसाक्षात्कार साधन हे असतं। दुसरा प्रकार म्हणजे शैव आखाडा। शैव आखाडे विशेषतः शंकर भगवानाच्या उपासकांकडून चालवले जातात। या आखाड्यात शंकराच्या ध्यानासोबतच शारीरिक प्रशिक्षणाचा समावेश असतो। आणि तिसरा म्हणजे स्मार्त आखाडा। या आखाड्यात साधू विविध देवी देवतांची उपासना करतात आणि विविध धार्मिक कार्य, पूजा आणि ध्यान करतात। सुरुवातीला फक्त 4 मोठे आखाडे होते, पण वैचारिक मतभेदांमुळे त्यांची विभागणी झाली आणि आज 13 मोठे आखाडे आहेत। यात शैव पंथाचे 7 प्रमुख आखाडे आहेत, वैष्णव संप्रदायाचे 3 आखाडे आणि स्मार्त पंथाचे 3 आखाडे। या सगळ्या आखाड्यांचं नियमन हे आखाडा परिषदेतर्फे केलं जातं। कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमात साधू मुनींमधला वाद टाळण्यासाठी आखाडा परिषदेची स्थापना करण्यात आली। या आखाडा परिषदेमध्ये चक्क इलेक्शन्स होतात आणि लोकशाही पद्धतीनं अध्यक्ष आणि सचिव निवडले जातात। आखाडा परिषदेच्या बैठकीत सर्वांच्या परवानगीने अध्यक्षांची निवड केली जाते। या सर्वांमध्ये सर्वात मोठा आखाडा म्हणजे श्री पंचदशानम जुना आखाडा। त्याची स्थापना 1145 मध्ये उत्तराखंड मधल्या कर्णप्रयागमध्ये झाली होती। वेगवेगळ्या आखाड्यांमध्ये परंपरा आणि नियमांमध्ये फार फरक असतो। प्रत्येक आखाड्यात दीक्षा घेण्याची पद्धतही वेगळी असते। काही आखाड्यांमध्ये महिला साध्वींनाही दीक्षा दिली जाते, तर काही आखाड्यांमध्ये फक्त ब्रह्मचारी ब्राह्मणच दीक्षा घेऊ शकतात। शिवाय काही आखाड्यांमध्ये 8 ते 12 वर्षाच्या मुलांना दीक्षा दिली जाते, तर काही आखाड्यांमध्ये कुस्तीवर जास्त भर दिला जातो। काही वर्षांपूर्वी किन्नर आखाडा हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता। या आखाड्याच्या मान्यतेवरूनही बराच वाद निर्माण झाला होता। सामाजिक ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी 2015 मध्ये किन्नर आखाड्याची स्थापना केली। ही बाब अखिल भारतीय आखाडा परिषदेला समजली तेव्हा त्यांनी याचा प्रचंड विरोध केला। पण विरोध होऊनही डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी या ठाम राहिल्या।
2016 मध्ये किन्नर आखाड्याने उज्जैनच्या कुंभमध्ये स्वतःचं स्वतंत्र शिबिरही आयोजित केलं होतं. 2019 मध्ये त्यांनी जुन्या आखाड्याचे संरक्षक हरिगिरी महाराज यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जुन्या आखाड्याशी करार केला. या करारात आता कुंभमेळ्यात जुन्या आखाड्यासह किन्नर आखाडा शाही स्नान करतील असं ठरलं. जुन्या आखाड्याच्या मान्यतेनंतर इतर आखाड्यांनीही किन्नर आखाड्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला. त्यामुळं यंदा किन्नर आखाडाही महाकुंभमध्ये सहभागी आहे. या आखाड्यात आयुष्य काढणं सोपं नसतं. इथं राहणाऱ्या साधूंना इथली अतिशय कठोर आणि स्ट्रिक्ट जीवनशैली आत्मसात करावी लागते. इथं साधू रोजच्या जीवनात नियम, संयम आणि तपश्चर्या पाळतात. त्याचं मुख्य ध्येय हे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढवणं असतं. आखाड्यात साधू त्यांच्या एका प्रशिक्षकाला गुरु मानतात. गुरु साधकांना मानसिक ताकद आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतात. गुरु शिष्याच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीची बारकाईने पाहणी करतात आणि त्याच्या गरजेनुसार त्याला प्रशिक्षण देतात. आखाड्यांमध्ये ध्यान आणि प्राणायामाला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण यामुळेच साधकांना मानसिक शांती आणि जीवनातील संकटांची सामना करण्याची ताकद मिळते. अनेक आखाडे हे शारीरिक प्रशिक्षण आणि योगाचे केंद्र म्हणून काम करतात. इथे तत्वज्ञानाची आणि धर्माची चर्चाही होते. आजच्या काळात आखाड्यांचं स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदललंय. आज आखाडे विविध समाज प्रदर्शन, योग शिबिरं आणि शारीरिक शिबिरही आयोजित करतात. तसंच नव्या पिढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रशिक्षणही दिलं जातं. आखाडा हा भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आखाडा म्हणजे एक संपूर्ण जीवनशैली आहे. आखाडे हे भारतीय संस्कृतीचे, परंपरेचे आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहेत, ज्यांचं पालन करणं अजिबात सोपं नाही. तरीही आजच्या काळात अध्यात्म आणि मानसिक शांतीसाठी हजारो उच्च शिक्षित तरुण इथं येताना दिसत आहेत. अनेक साधू तर डिजिटल इक्विपमेंट वापरताना दिसतात. कुणी टॅब घेऊन बसतो तर कुणी लॅपटॉप घेऊन, कुणी IIMचा विद्यार्थी आहे तर कुणी IIT मुंबईचा. यामुळे आजकाल आखाड्यांचा चेहरा मोहरा बदललेला दिसतोय. यामुळे येत्या काळात आखाडे आणखीन डेव्हलप होऊन आणखीन नव्या गोष्टी आत्मसात करतील, यात कुठलीही शंका नाही. तुम्ही जर एखाद्या आखाड्याला भेट दिली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या लगाव बत्तीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.